तर लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। सरकारनं कायमच जनतेची फसवणूक केल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। निवडणुकीपुरता शेतकरी मतांपुरती लाडकी बहीण अशी म्हण रूढ केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर घणाघात केला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूया। कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी अशी मराठीमध्ये एक म्हण आहे। पण महायुती सरकारनं निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण अशी नवी म्हण रूढ केली आहे। कर्जमाफीचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मतं घेतली। सत्तेवर येताच कर्जमाफी मिळणार नाही, चुपचाप पैसे भरा असं मस्तवालपणे सांगतायत। विविध कारणं देऊन लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळलं जात आहे। महाभ्रष्ट महायुती सरकारकडनं फक्त जनतेचा विश्वासघात आणि फसवणूकच सुरू आहे असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय।